3.5 मुहूर्तापैकी एक असलेला विजयादशमी अर्थात दसरा, आज दसऱ्यानिमित्त आज धुळे शहरातली बाजारपेठ सजलेली आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये जी झेंडूची झाडं, झेंडूची फुलं आहेत, ही झेंडूची फुलं या ठिकाणी विक्रीस आलेली आहे आणि झेंडूच्या फुलांमध्ये जे काही नुकसान झालं तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाव वाढलेले होते। मात्र आता हे भाव उतरले आहेत आणि मोठ्या संख्येने आपण जर बघितलं तर बाजारपेठेमध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिकांची गर्दी आपल्याला दिसते आहे। आपण जर इकडे बघितलं तर सोन्या चांदीची जी दुकानं आहेत, ही सोन्या चांदीची दुकाने देखील अत्यंत फुल झालेली आहेत। अनेक लोक ही 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला मुहूर्त म्हणून सोने खरेदी करतात आणि त्या ठिकाणी या ठिकाणी सोने खरेदी होताना दिसत आहे। त्याबरोबर संपूर्ण ही मुख्य बाजारपेठ असलेली जर बाजारपेठ बसली तर या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विविध वस्तू असतील, पूजेचे साहित्य असतील, हे खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते। विशेष म्हणजे सायंकाळी धुळे शहरामध्ये विविध ठिकाणी हे 4 ठिकाणी हे रावणाचं दहन केले जाणार आहे। विशेष म्हणजे सिंधी समाजाच्या वतीने जवळपास 50 फुटाचा रावण असतो, त्याचं देखील दहन सायंकाळी होणार आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।